हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रुपाली. आज तुम्हाला करून दाखवणार आहे मसूर बिर्याणी. त्यासाठी मी हे बघा 1 वाटी मसूर घेतलेले आहेत. बघू शकताय तुम्ही 1 वाटी मसूर घेतलेले आहेत. आता आपण हे कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. तर हे बघा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या 2 ते 3 पाण्याने मसुरा. मी मसुरा छान धुवून घेते. आणि हे बघा मसुरा छान धुतले गेलेले आहेत. आता आपण या कुकरला लावून शिजवून घेणार आहोत. आपण वरणाला डाळ कशी शिजवतो त्या पद्धतीतच शिट्ट्या देऊन मस्त असा हा मसूर शिजवून घ्यायचा व्यवस्थित. तर बघू शकता इतपत पाणी ठेवायचं मसुराच्या डबल. आणि आता कुकर लावून घेतला आहे. बघू शकताय तुम्ही. हे बघा कुकर लावला आहे तोपर्यंत आपण पुढील प्रोसेस करणार आहोत. आपला कुकर होतोय तोपर्यंत 3 ते 4 शिट्ट्या द्यायच्या कुकरला. आणि तोपर्यंत मी एका पातेल्यात तांदूळ काढून घेणार आहे. आता हा तांदूळ आपल्याला भिजत घालायचा आहे. तर त्यासाठी मी हे इंडिया गेटचा दुबार राईस घेतलेला आहे, बासमती राईस. तर आपण 1 वाट्या मसूर घेतलेला होता, त्याच वाटीने आता आपण 2 वाट्या तांदूळ घेणार आहोत. बघू शकताय 2 वाट्या तांदूळ घ्यायचा आणि हा तांदूळ 15 ते 20 मिनटं भिजत ठेवायचा छान. त्यात मी पाणी घालून घेते. आता तांदूळ बुडतील इतपत पाणी घालून मस्त 15 ते 20 मिनटं तांदूळ आपले भिजत ठेवायचे. ते बाजूला ठेवून घेते मी आणि पुढील प्रोसेस करूया तोपर्यंत आपण. हे बघा आता 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे, सोलून घेतलेले आहेत. आणि त्याच्या आता स्लाइस करून घ्यायचे आहेत पातळ अशा. आणि 2 टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याची ग्रेव्ही बनवायची आहे आपल्याला. आल्याचा 1 इंच तुकडा आणि 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याची मस्त मिक्सरवरून पेस्ट बनवून घेऊयात. आणि कांदेही कट करून घेऊयात व्यवस्थित. बघू शकताय तुम्ही. हे बघा टोमॅटो 2 कापून घेतलेले आहेत. आल्याचेही तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे मिक्सरवर आपण फिरवून घेऊयात लसूण, आलं आणि टोमॅटो. तर तेही झालेलं आहे. आता आपण पाणी उकळत ठेवलेलं होतं गॅसवरती. 1 ते 1.5 लिटर पाणी आहे हे. तर जेवढा तांदूळ आहे त्याच्या डबल पाणी घ्यायचं. आणि छान पाणी उकळल्यानंतर त्यात 2 चमचे मीठ टाकून घेऊयात. 2 चमचे मीठ आणि 2 तमालपत्र, 6 ते 7 हिरव्या वेलच्या टाकून घ्यायच्या. लवंग आणि मिरीही टाकून घ्यायची, 7-8 लवंग आणि 7-8 मिरी. आणि आता लगेच भिजवलेले तांदूळ घालणार आहोत आपण. हे 15 ते 20 मिनटं भिजवून घेतलेले तांदूळ यात घालून घ्यायचे पाण्यामध्ये. आणि आपल्याला हे हाफ बॉईल करून घ्यायचे आहेत. म्हणजे ते साधारण 75% शिजवून घ्यायचे आहेत. तर आपण तांदूळ सर्व घालून घेतलेला आहे. बघू शकताय. भात शिजवून घेऊयात. त्यातच आता आपण कोथिंबीरही घालणार आहोत थोडीशी. गॅस पलीकडच्या गॅसवर तांदूळ शिजते तोपर्यंत आपण कांदा तळून घेणार आहोत. त्यासाठी 1 पेला तेल घातलेला आहे कढईत. बघू शकताय. तेल छान गरम झालं म्हणजे आपण कांदा तळून घेणार आहोत. गार्निशिंगसाठी कांदा लागणार आहे आपल्याला. तर मस्त असा कांदा तळून घेऊयात. बघू शकता. हे बघा पातळ स्लाइस केलेल्या आहेत कांद्याच्या छान. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त कांदा तळून घ्यायचा व्यवस्थित. हे बघा कांदा आपला मस्त तळून झालेला आहे. बघू शकताय तुम्ही. आता काढून घेऊयात आपण हा एका प्लेटमध्ये. कांदा काढून झाल्यानंतर यातलं थोडंसं तेल कमी करायचं. हे फार होतंय तेल. तर एका बाउलमध्ये आपण तेल काढून घेऊयात एक्स्ट्राचं. आणि या उरलेल्या तेलातच कांदा तळून घेतलेल्या तेलातच आपण भाजीला फोडणी घालणार आहोत.
तर त्यासाठी हे बघा परत कांदा एक उरलेला कापून तो टाकणार आहोत आपण तेलात, बघू शकता. 4 तमालपत्र घालणार आहोत. चार चक्री फूल घालणार आहोत, स्टार पण बोलतात कोण कोण याला. 2 मसाला वेलची घालणार आहोत मोठी, आणि 4 हिरवे वेलदोडे घालणार आहोत, आणि 2 हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या, बघू शकता. आणि हे मस्त हलवून घ्यायचं परतून छान. कांदा छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा परतून छान. आणि आता त्यात आपण मसाले ॲड करणार आहोत. पहिल्यांदा आपण मसाल्याच्या अगोदर टोमॅटोची पेस्ट केलेली होती ती घालून घेऊयात यात, म्हणजे ती छान तळली जाते, त्याचा कच्चापणा निघून जातो पूर्ण. टोमॅटोची ग्रेव्ही छान परतून घेऊयात तेलामध्ये. आणि आता यात मसाले ॲड करूयात आपण. तर थोडीशी छान परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत. बघा ग्रेव्ही छान ही होते, परतते. तोपर्यंत आपण भात बघितला तर भात छान शिजलेला आहे, 75% भात शिजलेला आहे. आता उरलेला आपण दम देताना हे करूया. भात गाळून घेते मी पहिल्यांदा, जास्त ओव्हर कुक होऊ द्यायचा नाही आपल्याला, म्हणून पटकन ती प्रोसेस करायची. पटकन भात काढून घेतला. आता हा बघा आपल्या ग्रेव्हीला सुद्धा तेल छान सुटलेलं आहे, बघू शकताय तुम्ही. मस्त असं तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला. आता हळद थोडीशी घालून घेते, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं, फार नाही घालायचं, तुम्हाला आवडेल तसं तुम्ही कमी जास्त करू शकता. हा बघा अर्धा चमचा लाल तिखट, आणि हा बिर्याणी मसाला घालून घ्यायचा मस्तपैकी 2 चमचे, बघू शकताय तुम्ही. फार काही मसाले घालत बसायचं नाही, फार मसाले घातल्यावर चांगले होतं हे गैरसमज आहे. तर थोड्या मोजक्या मसाल्यातच खूप छान टेस्ट येते बिर्याणीला. अशी नक्की मी केलेल्या पद्धतीत करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली बिर्याणी. हे बघा आता आपले मसूर शिजवलेले होते, त्यातलं एक्स्ट्राचं पाणी थोडंसं काढून घेतलेलं आहे, कारण आपल्याला मसूर फार पातळ करायची नाही आहे. तर बघू शकताय, हे बघा शिजवलेले मसूर घालून घेऊयात या कढईमध्ये. आणि चवीनुसार आता यात मीठ घालून घ्यायचं. मसुरा मस्त ओव्हर कुक फार पण शिजवायच्या नाही आणि फार पण कच्च्या ठेवायच्या नाही. हे बघा मीठ घालून घेतलं आणि छान आता परतून घेऊयात, बघू शकता. छान हलवून घ्यायचं व्यवस्थित मीठ वगैरे, बघू शकताय. हे बघा भाजी आपली तयार झालेली आहे, बघू शकताय. कन्सिस्टन्सी बघा भाजीची इतपतच ठेवायची, फार पातळ नाही आणि फार घट्टही नाही करायची. तर आता भाजी उतरून घेऊयात आपण आणि याच्यावर तवा ठेवूयात. आणि मगाशी आपण जो भात शिजवला होता तेच पातेलं आपण आता वापरणार आहोत. हे बघा ते पातेलं टाकून घेतलेलं आहे मी तव्यावरती. आता यात आपण भात जो आपण शिजवून घेतलेला होता तो घालून घेणार आहोत. म्हणजे एक लेयर भाताची देणार आहोत पहिल्यांदा, बघू शकता. भात सगळीकडे पसरून घेतला. आता आपण याच्यावर तूप घालणार आहोत 1 चमचा. तुपाने फार छान टेस्ट येते बिर्याणीला, नक्की ट्राय करा तुम्ही. 1च चमचा घालायचं, फार काही घालायची गरज नाही आहे. आणि मसूर घालून घेणार आहोत. मसूरची एक लेयर द्यायची भातावरती, बघू शकता. छान मसूर अशा पसरून घेऊयात.
आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात यात. आणि उरलेला भात पूर्ण पसरवून घ्यायचा. आता 2च लेयर करायचे आहेत आपल्याला, त्यामुळे पूर्ण भात पसरवून घ्यायचा. बघू शकताय व्यवस्थित असा भात पसरवून घेऊयात व्यवस्थित. याच्यावर उरलेली भाजी घालून घेऊयात मसूरची. सर्व भाजी घालून घ्यायची आता आणि छान पसरवायची. बघू शकताय मस्त भाजी पसरून झालेली आहे. आता कोथिंबीर घालून घेऊयात आणि थोडंसं तूप घालायचं, अजून 1 चमचा, आणि तळलेला कांदा घालायचा. बघू शकताय तळलेल्या कांद्याने खूप छान टेस्ट येते बिर्याणीला. आणि आता 1 चमचा वरून तूप घालायचं. तूप सगळीकडून पसरून घ्यायचं व्यवस्थित घालून. आणि हा बटर पेपर आहे तो झाकून घेणार आहे मी या बिर्याणीवरती आणि त्याच्यावर तवा ठेवणार आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर छान घट्ट बसणारं झाकण ठेवलं तरी चालतं आणि वरती थोडंसं वजन ठेवायचं, काही हरकत नाही. बटर पेपर नाही म्हणून काय करू असं काही नाही. तर बघा आपण तवा याच्यावर ठेवून घेणार आहे. 15-20 मिनटं झालेत. मस्त आपली बिर्याणी तयार झालेली आहे. बघू शकताय हे बघा एकदम वाफाळती बिर्याणी तयार झालेली आहे. आता ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर कसा वाटला माझा बिर्याणीचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला आणि बेल आयकॉनही दाबा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. या बिर्याणी खायला.